नमस्कार मित्रमैत्रिणींनो. तर आज आपण आलो आहोत चाफळमध्ये. चाफळमध्ये आले आपल्याला 11 मारुतीपैकी दास मारुती व प्रताप मारुती या 2 मारुतींचे दर्शन होते आणि ते दर्शन आपणालाही घडावे अशी इच्छा म्हणून एक छोटासा प्रयत्न. तर चाफळ येथील कथा अशी आहे की माण नदीच्या कुंभार डोहापलीकडे समर्थांना चाफळाच्या गावकऱ्यांनी राम मंदिरासाठी जागा दिली. ही जागा तशी मुळात स्मशानभूमीच होती, पण समर्थांच्या प्रेरणेने भाविक गावकरी समर्थ शिष्य यांनी मिळून त्या जागेची साफसफाई करून ती सुंदर बनवली व तेथेच श्रीरामाचे मंदिर उभारण्यात आले. मंदिरामुळेच चाफळ हे रामदासांच्या जीवित कार्याचे मुख्य ठाणे झाले. जवळपास सतत 20 वर्ष समर्थ येथे वास्तव्य करून राहिले. अर्थात त्यांची भ्रमंती अखंड चालू राही. पण सर्व उपक्रमांचे नियोजन चाफळ येथूनच होऊ लागले. चाफळ येथेच देवालयाजवळ मोठा मठ उभा राहिला. चाफळच्या राम मंदिरांचं बांधकाम पूर्ण झालं, पण समर्थांना मनासारखी रामाची मूर्ती मिळेना. पण हा प्रश्न श्रीरामानेच दृष्टांत देऊन सोडवला. जवळच असलेल्या अंगापूर येथील कृष्णा नदीच्या डोहात असलेल्या राममूर्तीची प्रतिष्ठापना चाफळच्या मंदिरात करावी असा हा दृष्टांत समर्थांना आदेश झाला व त्यानुसार त्यांनी स्वतः अंगापूर डोहात उडी मारून अतिशय सुंदर रेखीव अशी रामाची मूर्ती बाहेर काढली व तिची स्थापना चाफळच्या मंदिरात समारंभपूर्वक नंतर करण्यात आली. याचवेळी स्वतः मारुतीनेही दृष्टांत देऊन आपलीही मूर्ती श्रीरामासमोर स्थापन करावी असा आदेश समर्थांना दिला. त्यानुसार चाफळच्या राम मंदिरासमोर व मागे अशा 2 मारुतींची स्थापना झाली. अंगापूरच्या डोहातील जी मूर्ती चाफळच्या श्री मंदिरात स्थापण्यात आली तिच्या मागेही मोठी आख्यायिका आहे. ती पुढील प्रमाणे. चाफळ येथील श्रीरामाच्या मंदिरासमोर समर्थांनी जो मारुती स्थापन केला आहे त्याचा एकूण भाव दास्य भाव आहे, म्हणून त्यास दास मारुती या नावाने संबोधले जाते. दोन्ही हात जोडलेल्या स्थितीत विनम्र भावाने हा मारुती श्रीरामांसमोर उभा आहे. मूर्तीची उंची सुमारे 2 मीटर आहे. मूर्ती रेखीव, ठशीव आणि बांधेसूद आहे. मारुतीची दृष्टी मंदिरातील श्रीरामाच्या चरणावर विसावली आहे. श्रीरामाच्या मंदिरामागे सुमारे 1000 मीटर इतकी समर्थांनी आणखी एक भव्य मूर्तीची स्थापना केली आहे. समर्थ दासांनी आपल्या महिमरूपी या स्तोत्रात मारुतीचे वर्णन केले आहे, जिच्या रुद्र रूपावरून या मारुतीस प्रताप मारुती या नावाने संबोधले जाते. चाफळच्या परिसरातील संरक्षण कवच म्हणजेच प्रताप मारुती चाफळचे हे समर्थांच्या कार्याचे केंद्रस्थान असल्याने तेथील श्रीरामाचे मंदिर तसेच दास मारुती व प्रताप मारुती या तिन्ही देवस्थानांना समर्थ संप्रदायात मोठे महत्त्व आहे.